धरले चित्त भारावित विसराले आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक पारखियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातेला आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक तुका म्हणी निवांत राही तुका म्हणी निवांत राही पाहिले पाहि परतोनी आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक विठ्ठल तुकोबारायांचा बहुतेकांच्या परिचयाचा सुंदर असा 4 चरणांचा आणि गवळणपर प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाचं विस्तृत चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अगत्याचं असतं. तसा परिहार देणं काही अगत्याचं नाही काही, कारण मी काही आपल्या गावामध्ये पहिल्यांदा आलेली नाही. 7 दिवसपर्यंत आपण सुंदर अशी श्रीमद भागवत कथा सर्वांनी या ठिकाणी आपल्या कर्णरंध्राद्वारे श्रवण केली. आणि आजचा जो दिवस आहे तो कोणता आहे? हां, जागे आहात ना तुम्ही? आजचा कोणता दिवस आहे? 9वा? हां, 8वा. आजचा दिवस आहे 8वा, म्हणून आज भगवान परमात्म्याला 8वा दिवस भगवान परमात्म्याला आठवण्याकरिता असतो. आणि काल्याची जी परंपरा आहे केवळ महाराष्ट्रामध्येच आहे. तुम्ही उत्तर प्रदेशामध्ये जा, मध्य प्रदेशामध्ये जा, तिथे तुम्हाला भागवत कथा तर ऐकायला मिळेल, रामायण तर ऐकायला मिळेल, शिव महापुराण तर ऐकायला मिळेल, देवी भागवत तर ऐकायला मिळेल, पण तुम्हाला काला मिळणार नाही. काला फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. या महाराष्ट्राच्या मातीत अनेक साधू संत अवतीर्ण झाले, इथे येऊन काला केला महाराज. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, काला म्हणजे काय? को हम कथमिदं जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानं किमस्ति हम विचारसोऽयमिदृशः. मी कोण आहे, मला कुठे जायचंय, मी कुठून आलोय, या जगाचा आणि माझा संबंध काय, याचं जीवनात तात्विक चिंतन करणं, याचं नाव आहे काला. पुन्हा काला म्हणजे काय? का अधिक आला इज इक्वल टू काला. का आला? तू जन्माला का आला? जेवायला आला, झोपायला आला, गावात फिरायला आला, दारूच्या भट्टीवर जायला आला, याच्या त्याच्या उखाड्या पाखाड्या काढायला आला, दुसऱ्याचं वाटोळं करायला आला, का आला? याचं जीवनभर चिंतन करणं, याचं नाव काय? काला. विठ्ठल. कीर्तनाची परंपरा अनादी काळापासून आमच्या साधू संतांनी लावून दिलेली आहे महाराज. एक काळ असा होता, हा समाज कथा कीर्तनाला जात नव्हता, हा समाज तमाशाला जाऊन बसत होता, हा समाज तमाशामध्ये आनंद मानत होता. त्यावेळेला आमच्या वारकरी संप्रदायातील एक महान संत होऊन गेले, श्री संत एकनाथ महाराज. त्यांनी महान अशी क्रांती केली आणि भारुडाची निर्मिती केली. आणि भारुडाची निर्मिती करून भारुडाच्या माध्यमातून हा समाज जो तमाशाच्या मार्गाला जाणार होता तो सतसंगाकडे वळवला आणि लोकांना साध्या सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. एडका मदन मदन केवळ पंचानन, एडका मदन मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन, एडका मदन मदन केवळ पंचानन, एडका
किरकिर करत नंदेचं कार्ट किरकिर करत नंदेचं कार्ट किरकिर करत खरवत होऊ दे त्याला खरवत होऊ दे त्याला भवानी रोडगा वाहीन तुला सत्वर बाबा मला भवानी रोडगा वाहीन तुला सत्वर बाबा मला भवानी रोडगा वाहीन तुला सत्वर बाबा मला भवानी रोडगा वाहीन तुला या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया मला पंढरीला नेलं ग बया या शेजारी नेलं बया या शेजारी नेलं बया मला पंढरीला नेलं बया मला पंढरीला नेलं बया मला पंढरीला नेलं बया गबयो तुला गुरुगुंडा होईल गबयो तुला गुरुगुंडा होईल मी दिवसभरही म्हटलं तर हे संपत नाही तुम्ही उठत नाही हे मला माहिती आहे पण भान असलं पाहिजे म्हणून एकनाथ महाराजांनी हा समाज तमाशाला एकीकडे जात होता या समाजाला आध्यात्मिक मार्गाकडे वळवण्याकरिता भारुडाची निर्मिती केली आणि अगदी कुटातले कूट अभंग अगदी सोप्या भाषेमध्ये समाजाच्या समोर मांडणी त्याची केली आणि म्हणून कीर्तनाची परंपरा अनादी आहे नवे नवे महाराज कीर्तन ज्या वेळेला करायचे नामदेव महाराज साक्षात पंढरीचा पांडुरंग कीर्तनामध्ये नाचायचा नाचता नाचता झालं काय नाचता नाचता देवाचा नाचता नाचता देवाचा गळला पितांबरा नाचता नाचता देवाचा गळला पितांबरा नाचता नाचता देवाचा गळला पितांबरा एवढे पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचले की भगवंताचा पितांबर सुद्धा गळून पडला आम्ही नाचतो आम्ही पण नाचतो नाचत नाही असं नाही पण आम्ही बँडवरती नाचतो आम्ही डीजे वरती नाचतो गणपतीच्या समोर शांताबाई लावून नाचतो गणपतीच्या समोर आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ लावून नाचतो आम्ही पण संतांच्या भगवंताच्या नाचण्यामध्ये आणि आपल्या नाचण्यामध्ये अंतर आहे महाराज नाचत देवही होता नाचतो आम्ही सुद्धा म्हणून ही कीर्तनाची अनादी परंपरा आमच्या साधू संतांनी या ठिकाणी लावली आणि 8वा दिवस जो असतो तो या ठिकाणी काल्याचा असतो काला म्हणजे काय हे या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे सर्व पदार्थ आणायचे एकत्रित मिसळायचे आणि ते लोकांना खाऊ घालायचे याचं नाव अजिबात काला होत नाही याचं जर नाव काला असतं तर आज काल्याच्या कीर्तनापेक्षा जास्त गर्दी किराणा दुकानात राहिली असती भाजीपाल्याच्या दुकानात राहिली असती कारण काल्यात जे पदार्थ आहे ना हे दुकानातूनच आणलेत काही स्वर्गावरून स्पेशल नाही बोलवले दुकानातूनच आणले पण आज गर्दी इथे का त्याचं कारण आहे जोपर्यंत ते पदार्थ दुकानात आहे
तोपर्यंत पदार्थ आहे, ज्या वेळेला कीर्तनात येतात ना त्याचा काय होतो, काला होतो. तसं आपण समाजामध्ये आहोत, प्रत्येकाचे स्वभाव भिन्न भिन्न आहे. इथे बसलेल्या एकाही व्यक्तीचा स्वभाव एकसारखा आहे का? प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. आणि एकदा माणसाचा स्वभाव बनला तो बनला महाराज. एकदा माणसाचा स्वभाव बनला, काही करा, देव जरी त्याच्या समोर आला तरी त्याचा स्वभाव बदलत नाही. आठवला म्हणून एक दृष्टांत तुम्हाला सांगेन. एक भिकारीण होती, गावामध्ये भीक मागायची. भाकर वाडगमाय भाकर वाडगमाय गावामध्ये काहीतरी साहित्य विकायची, भीक मागायची. एक दिवस त्या नगरीचा राजा तिथून गेला आणि त्या भिकारिणीवर त्या राजाची नजर पडली. बघता बरोबर राजाचं तिच्यावरती प्रेम जडलं. राजा तिच्या जवळ गेला आणि म्हणायला लागला, हे बघ, मला तुझ्याशी लग्न करायचंय. ती म्हटली, राजा, तू जरी राजा असला पण तुला माझ्याशी लग्न करायचं असेल तर माझ्याशी नाही, माझ्या बापाशी तुला बोलावं लागेल. आता राजा होता, गेला तिच्या बापाकडे. आता तीच भीक मागत होती तर तिचा बाप कसा असणार, तो पण भिकारीच होता. राजाने लग्नाची मागणी मागितली. चिवचिव चिवचिव बंद करा थोडी. राजाने लग्नाची मागणी मागितली, लगेच होकार मिळाला. अरे बाप कसाही असला, मी काल बोलून गेले, प्रत्येक मुलीसाठी तिचा बाप हा राजा नसतो, पण प्रत्येक बापासाठी त्याची मुलगी ही राजकुमारीच असते. लग्नाला होकार दिला, लग्नाची जय्यत तयारी झाली. तुम्ही आम्ही जर 50-50 लाख रुपये लग्नामध्ये खर्च करतोय, ते तर राजाचं लग्न होतं. अगदी विवाह सोहळा थाटामाटात पार पडला. लग्नाची वरात निघाली. आता आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये अशी पद्धत आहे, लग्नाची वरात जेव्हा घरी येते ना तेव्हा नवरदेवाच्या बहिणी दरवाजा अडवतात. इकडे एक पद्धत, झोपल्या का काय आहे ना, इकडे पद्धत, नवरदेवाच्या बहिणी दरवाजा अडवतात. आणि ज्या वेळेला नवरदेवाच्या राजाच्या बहिणी आल्या, त्या राजाचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. नवरदेवाच्या बहिणीने दरवाजा अडवला आणि सांगितलं, हे बघ, आजपासून की नाही तू आमची वहिनी झालीस बरं का, तुला काहीतरी उखाणा घ्यावा लागेल, काहीतरी उखाणा घे. ती म्हटले, उखाणा मला नाही बाई, उखाणा वगैरे. असं कसं, ज्याचं लग्न झालं त्याला तर उखाणा आलाच पाहिजे. काही लोक मला पण उखाणे विचारतात बरं, पण मला उखाणेच येत नाही, एकच येतं. सांगू का, खरंच सांगू, इकडच्या महिला खरंच सांगू, तुम्ही जोरात आवाज काढला तर सांगेन, नाही तर नाही सांगणार. खरंच सांगू, ऐका मग. करावा हरिपाठ वाचावी ज्ञानेश्वरी, करावा हरिपाठ वाचावी ज्ञानेश्वरी. परम आदरणीय शिवदास महाराजांचं नाव घेऊन सर्वांना करते रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. लग्नाची वरात आली, म्हटली उखाणा घे. आता उखाणा घे म्हटल्यानंतर हिने उखाणा घ्यायला सुरुवात केली. आता उखाणा फार विचार करून घेतला पाहिजे बरं का. खास करून ज्या मुलांचं लग्न व्हायचंय ना त्याने लग्नात उखाणा विचार करून घेतला पाहिजे. ज्याचे ज्याचे व्हायचे त्याने लक्ष द्या बरं. एका मुलाने की नाही लग्नात उखाणा घेतला, भाजीत भाजी मेथीची, भाजीत भाजी मेथीची, रिकामी जागा माझ्या प्रीतीची. सासूबाईने बरोबर लक्षात ठेवला उखाणा. लग्नानंतर जावाई पहिल्यांदा गेला सासूरवाडीला, सासूबाईने केली मेथीचीच भाजी. दुसऱ्यांदा जावाई सासूरवाडीला गेला, सासूबाईने केले ना मेथीचे पराठे. तिसऱ्यांदा जावाई सासूरवाडीला गेला, सासूबाईने केलं मेथीचं आळण. चौथ्यांदा जावाई सासूरवाडीला गेला, सासूबाईने केले मेथीचे लाडू. आता जेव्हा जेव्हा जावाई जायचा सासूबाई मेथीचाच पदार्थ करायच्या, कारण लग्नातला उखाणा बरोबर लक्षात होता. एक दिवस जावाई बापू येताना सासूबाईने पाहिले, लगेच पाय धुवायला पाणी ठेवलं, पाठ ठेवला, जावाई बापूंचे पाय धुतले, घरामध्ये बसवलं. मोठ्या लाडाने सासूबाई विचारायला आल्या, जावाई बापू सांगा ना जेवायला काय बनवू. आधीच बिचारा वैतागलेला होता. तो म्हटला, सासूबाई अजिबात काही बनवण्याच्या भानगडीत पडू नका, अजिबात काही बनवण्याच्या भानगडीत पडू नका, मला फक्त मेथीचं वावर दाखवा, मी तिथूनच चरून येतो. म्हणून लग्नामध्ये ज्याचं लग्न व्हायचंय ना त्याने उखाणा विचार करून घेतला पाहिजे.
आज ही राजाची राणी झाली. सांगितलं उखाणा घे, तेव्हा तिने उखाणा घेतला. कालपर्यंत जी भिकारीण होती एका क्षणात भाग्य उजळलं. उजळले भाग्य आता अवघी चिंता वरली. एका क्षणात राजाची राणी झाली. जेव्हा तिला सांगितलं ना उखाणा घे, ती म्हणायला लागली इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय, इवले इवले हरणाचे इवले इवले पाय. हरिश्चंद्र राजाचं नाव घेते भाकर वाडग माय. कालपर्यंत कोण होती? भिकारीण होती. किती मोठं भाग्य उजळलं. एका क्षणात राजाची कोण झाली? राणी झाली. पण स्वभाव बदलला का? नाही बदलला. कारण आमचे साधू संत सांगतात आधी होती दासी पटराणी केले तिसी, पटराणी केले तिसी. तिची हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना, तिची हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाग्या, आधी होता वाग्या. दैव योगी झाला पाग्या, दैव योगी झाला पाग्या. त्याचा येडपट राहीना मूळ स्वभाव जाईना, त्याचा येडपट राहीना मूळ स्वभाव जाईना. त्याचा येडपट राहीना मूळ स्वभाव जाईना, त्याचा येडपट राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी केला संत संग, आधी केला संत संग. तुका झाला पांडुरंग, तुका झाला पांडुरंग. हात 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 त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना, 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 त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होती दासी पटराणी केले तिसी, तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. माणसाने दुसऱ्याच्या समोर कितीही खोटं वागण्याचा प्रयत्न केला तरी ते जास्त काळ टिकणार नाही. नवीन नवीन सोनबाई एका घरी येते आणि 6 महिन्यानंतर तिचं वागणंच बदलतं. तेव्हा सासू म्हणते 6 महिन्याच्या आधी फारच चांगली होती ग, फारच चांगली होती. आई म्हणायची मला आई, आता थेरडी म्हणते. 6 महिन्याच्या आधी आई म्हणायची मला. मला वाटतं या शेजारच्या गंगूबाईने काहीतरी लावून दिलेलं. आमच्या महिला मंडळाच्या डोक्यात दुसरं काही, बस गंगूबाईने काहीतरी. अरे तिचा मूळचा स्वभावच तसा होता. 6 महिने लपवला पण शेवटी लपू शकला नाही. मूळ स्वभाव जाईना. माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. म्हणून भगवान परमात्म्याने या ठिकाणी सुंदर काला करण्याकरिता आपल्याला सांगितलंय. कशाकरिता? माणसाचा स्वभाव कसा का असेना, पण ज्या वेळेला तो कीर्तनामध्ये येऊन बसतो ना, ज्या वेळेला तो हरी भजनामध्ये येऊन बसतो, इथे बसल्यापैकी इथून ओळखता येईल का कोण गरम स्वभावाचा आहे, कोण गोड आहे? नाही ओळखता येणार ना. बाहेर गेल्यावरही हे सर्व इथे आला की माणसाचा स्वभावामध्ये सुद्धा बदल झाल्याशिवाय राहत नाही. जसं काल्यामध्ये अनेक पदार्थ असतात. काय काय असतं बरं काल्यामध्ये? पोहे असतात, असतात ना. काही भागात लाह्या पण असतात. पुन्हा एक आंबट पदार्थ त्याच्यामध्ये असतो. काय नाव रे त्याचं? दही. पुन्हा आंबट पदार्थ असतो, त्याचं नाव
लोणचं. एक गोड पदार्थ असतो त्याचं नाव साखर. एक तिखट पदार्थ असतो त्याचं नाव मिरची. आणि एक कुच्चर पदार्थ असतो त्याचं नाव डाळ. कशाची एक सांगा, हरभऱ्याची सांगा नाही तर चण्याची सांगा. हरभऱ्याची डाळ नाही होत बरं, डाळ चण्याचीच होते. काल्यामध्ये हे सगळे पदार्थ असतात. या सगळ्या पदार्थापैकी एकाचाही स्वभाव एकसारखा नाही. त्यामध्ये पोहे असते, लाह्या असते, त्यांचा पदार्थ त्यांचा स्वभाव कसा आहे, हलके आहे. ते हलके, थोडीशी हवा आली उडून जातात. तसे काही हलक्या डोक्याचे माणसं असतात स्वभाव समाजामध्ये. हलक्या डोक्याचे हलक्या स्वभावाचे माणसं समाजामध्ये असतात. थोडं तुम्ही त्यांचं वर्णन करा ते लगेच हरभऱ्याच्या झाडावर जाऊन बसतात. मग आदळतात, तो विषय वेगळा आहे. म्हणून काही हलक्या स्वभावाची माणसं असतात. थोडं दुःख झालं फाशी लावून घेतात, थोडं दुःख झालं रॉकेल घेतात. मी त्या दिवशी सांगितलं ना, बरं झालं रॉकेल बंद झालं, नाहीतर आमच्या महिला मंडळीमध्ये पेटवण्याची संख्या अजून वाढली असती. आणि त्याच्यामध्ये आंबट पदार्थ, एक दही असतो, एक लोणचं असतं. लोणचं आंबट आहे. स्वभाव या समाजामध्ये काही आंबट स्वभावाचेही माणसं आहेत, काही दह्यासारखे चोपडे पण आहे. तोंडावर गोड गोड बोलते, चोपड 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 करतील, मागं जाऊन आपल्या काड्या करतील. काही चोपडी माणसं स्वभाव या समाजामध्ये आहे. पुन्हा त्याच्यामध्ये असती साखर. साखर खायला कशी लागते, गोड. काही लोक गोड बोले असतात. हा, कोणाचा आडनाव गोड बोले असेल तर माफ करा बरं का. काही गोड बोले असतात, गोड गोड, तुम्हाला डायबिटीज होईपर्यंत गोड बोलतात. काही गोड बोले असतात. काही मिरची सारखे तिखट, धक्काही सहन होत नाही काही लोकांना, लगेच गरम होतात एकदम. काही मिरची सारखे तिखट असतात. आणि काही चण्याच्या डाळीसारखे कुच्चर लोक समाजामध्ये असतात. चण्याची डाळ जर काल्यामध्ये टाकायची असेल ना, ती आदल्या दिवसापासून पाण्यात भिजू घालावी लागते, मुरू घालावी लागते, नाहीतर ते तुमचे दात पाडल्याशिवाय राहत. तसेच समाजामध्ये की नाही काही कुच्चर स्वभावाचे माणसं आहेत. तुमच्या गावात नाही म्हणा, आपल्या गावातले लोक चांगले, बाहेर गावावरून आले असेल ते पण चांगले, इथे बसलेले सगळेच चांगले. काही कुच्चर स्वभावाचे माणसं असतात. त्यांना 1 महिन्यापासून मुरू घालावं लागतं. बघाल पुढल्या वर्षी हौदात बुडवाल एखाद्याला, त्याला 1 महिन्यापासून मुरू घालावं लागतं. कसं बघा बरं, रुखडगीर बाबाच्या दरबारामध्ये कार्यक्रम आहे आपला, थोडा हातभार लावायला या, थोडं लक्ष द्या बरं का. तुम्ही जर असं 1 महिन्यापासून त्यांना मुरू घातलं नाही तर तुमच्या कार्यक्रमाचा धिंगाणा केल्याशिवाय ते राहत. काही लोक फार विचित्र बोलतात. काही लोक म्हणतात रस्त्याने चालताना जर मांजर आडवी गेली तर काय होतो. तुमचा विश्वास आहे याच्यावर? हात वरती करा बरं. कोणाकोणाचा विश्वास आहे? हुशार आहे तुम्ही, त्या दिवशी बोलले म्हणून आज लक्षात ठेवलं. रस्त्याने चालत असताना जर मांजर आडवी गेली तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की अपशकुन होतो. पण मी तुम्हाला सांगेन, अरे रस्त्याने चालताना 1 नाही 1000 मांजर आडवे जाऊ द्या, काहीही फरक पडत. फक्त तुमच्या गावातला एक कार्यकर्ता जर आडवा गेला तर सप्ताह बंद पडल्याशिवाय राहत. मांजरीपेक्षा माणूस अपशकुनी आहे. म्हणून आम्हाला आमच्या जीवनाचा काला करायचा आहे. काल्यामध्ये 5 लोक एकत्रित आल्याशिवाय काला होऊ शकत नाही. ते 5 लोक माझ्या जवळ आहे, लक्ष देऊन बघा बरं का. 5 लोक माझ्याचकडे. हा पाहिला ना, हा झोपडपट्टीत राहणार आहे, सगळ्या गावाच्या बाहेर आहे. दिसला ना तुम्हाला, गावाच्या बाहेर आहे, हा झोपडपट्टीत राहणारा. याच्या बाजूला जो आहे हाय निंदक, याने असं करायला पाहिजे होतं, हे केलंच नाही, ते बघितलंच नाही, याचं हे चुकलं, त्याचं ते चुकलं. हा कोण आहे? निंदक आहे. याच्या बाजूला जो आहे हा सरपंच आहे, सगळ्या गावापेक्षा मी आहे ना मोठा.
सगळ्या गावापेक्षा मी मोठा. याच्या बाजूला जो आहे हा ब्राह्मण आहे, देवाला गंध या बोटाने लावल्या जातं. याच्या बाजूला जो आहे हा बिचारा गरीब शेतकरी आहे. हरिनामाचा गोवर्धन जर उचलायचा असेल तर हा गरीब, हा ब्राह्मण, हा सरपंच, हा निंदक आणि हा झोपडपट्टीत राहणारा, हे 5 लोक ज्या वेळेला एकत्रित येतील ना, त्यावेळेला तुमच्या गावातला सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या दिवशी आम्हाला आमच्या जीवनाचा काला करता येईल. काला म्हणजे पोहे खाणं नाही, काला म्हणजे लाह्या खाणं नाही. ज्या दिवशी घरामध्ये सासू सुना मायलेकी सारख्या वागतील ना बाबा, समजा जीवनाचा काला झाला. ज्या दिवशी एका आईच्या उदरातून जन्म घेतलेले 2 भाऊ एकमेकाच्या घशात कुऱ्हाड न घालता प्रेमाने नांदायला लागतील ना, समजून जा आमच्या जीवनाचा काला झाला. ज्या दिवशी घरामध्ये जावा जावा, मी त्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला, जाऊ या शब्दाचा अर्थच असा होतो काही दिवस एकत्र राहू पण नंतर दूर जाऊ. तिचं नाव जाऊ. पण ज्या दिवशी तुम्ही कुठेही राहा, एकत्र राहा, दूर राहा, वेगळ्या राहा, कुठेही राहा, पण प्रेमाने राहा. ज्या दिवशी जावा जावामध्ये प्रेम राहील, भावा भावामध्ये प्रेम राहील, गावा गावामध्ये प्रेम राहील, आपल्या जीवनाचा काला सफल झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, आपल्या जीवनाचा खरा काला त्या दिवशी होईल. म्हणून काला या ठिकाणी करायचा असतो समाजामधले भेदभाव मतभेद मिटवण्याकरिता. जगातला सर्वात मोठा पहिला काला जर कोणी केला असेल तर तो आमच्या वारकरी संप्रदायाने नवे मुळात वारकरी संप्रदाय हाच मोठा काला आहे. कारण संत एकनाथ महाराज हे वेगळ्या संप्रदायाचे. तुकोबर आहे, राघव चैतन्य केशव चैतन्य, चैतन्य संप्रदायाचे. माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे नाथ संप्रदायाचे. ती परंपरा माहिती आहे आपल्याला. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओढला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवासार चोजविले, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओढला गहिनी प्रती विठ्ठल. मुळात वारकरी संप्रदाय हाच मोठा काला आहे. सर्व संत वेगवेगळ्या संप्रदायाचे होते. एकनाथ महाराज जनार्दन संप्रदायाचे, पण हे सर्व संप्रदाय एका ठिकाणी आले आणि वारकरी संप्रदाय निर्माण झाला. आणि हा जगातला सगळ्यात मोठा काला आहे महाराज, सगळ्यात मोठा काला आहे. म्हणून या ठिकाणी काल्याचं वर्णन आपल्याला करायचं आहे. गोकुळामध्ये अपार आनंद झाला ज्या वेळेला भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. गौडना सांगती गौडनीला पुत्र झाला, झाला यशोदेला. गौडना सांगती गौडनीला पुत्र झाला, झाला यशोदेला. गौडना सांगती गौडनीला पुत्र झाला, झाला यशोदेला. एकी पुढे वाटिताती सुंदरवडे, एक धावे एकी पुढे वाटिताती सुंदरवडे, एक धावी एकी पुढे वाटिताती सुंदरवडे, एक धावे एकी पुढे वाटिताती सुंदरवडे. गौडाना सांगती गौडनीला झाला, झाला यशोदेला. गौडाना सांगती गौडनीला पुत्र झाला, झाला यशोदेला. पुत्र झाला, झाला यशोदेला. पुत्र झाला, झाला यशोदेला. अपार आनंद गोकुळामध्ये झाला. आणि ज्या वेळेला भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले ना, स्वरूपाच्या संबंधाने अनेक लीला भगवंतांनी केल्या. बाळकृष्णाला बघण्याकरिता या गोकुळामधल्या गौडणी रोज त्या ठिकाणी जायच्या, त्या श्रीहरीला बघण्याकरिता जायच्या. या गौडणी काही एका प्रकारच्या नव्हत्या बरं का, महिला मंडळ. या गौडणी एका पद्धतीच्या नव्हत्या, तर
कोणी सुना कोणी लेकी कोणी सुना कोणी सुना कोणी लेकी कोणी सुना कोणी एकी स्वतंत्र कोणी एकी स्वतंत्र कोणी मागच्या वर्षीपेक्षा जास्त लोक आहेत का यावर्षी? तरीच म्हटलं जागा कशी काही कमी पडायला लागली. विठ्ठल विठ्ठल कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र. गोकुळामध्ये 3 प्रकारच्या गवळणी होत्या. बसून जा मावशी, जिथं जागा मिळेल, नसेल तर या इथं स्टेजवर. कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र. काही सुना होत्या, काही सासवा होत्या, काही लेकी होत्या. आता या तिघींचंही जीवन वेगळं वेगळं आहे माहे. जी पूर्णपणे स्वतंत्र आहे तिचं नाव काय आहे? सासू. तिला जर कुठे जायचं असेल तर कुणाला विचारायची गरज पडत नाही. तिला वाटेल तेव्हा आणि हवं तेव्हा ती जिथे वाटेल तिथे जाऊ शकते. ती पूर्ण स्वतंत्र आहे. तिचं नाव आहे सासू. महिला मंडळ ऐकताय ना तुम्ही का बंद करू? हा, तुम्ही सांगा बरं का. या समोर या, या समोर या. विठ्ठल विठ्ठल समोर समोर या. झालं म्हणजे कळवा बरं का. हा, झालं का? 3 प्रकारच्या गवळणी गोकुळामध्ये. कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र. जी पूर्ण स्वतंत्र आहे तिचं नाव आहे सासू. जी पूर्ण पारतंत्र आहे तिचं नाव सून. तिला जर कुठे जायचं असेल, भागवतामध्ये जायचं असेल तरी मिस्टरांना नाहीतर सासूला विचारून जावं लागतं. जाऊ का? नाही म्हटलं तर तिला घराच्या बाहेर पाय टाकता येत नाही. नाहीतर नवरा धमकी देतो, जाशील तर पुन्हा घरात यायचं नाही. म्हणून ती पूर्णपणे स्वतंत्र आहे. कुणाला तरी विचारून तिला बाहेर जावं लागतं. आणि जी अर्धी स्वतंत्र आहे आणि अर्धी पारतंत्र आहे तिचं नाव आहे लेक. तिला जर कोणाकडे जायचं असेल, मैत्रिणीच्याकडे जायचं असेल तर ती सरळ आपल्या आईला म्हणते, आई मी माझ्या मैत्रिणीकडे जाते ग. विचारल्याशिवाय राहत नाही आणि होकाराची वाट पाहत, विचारल्याशिवाय राहत नाही, होकाराची वाट पाहत नाही. तिचं नाव आहे लेक. आता सासवा स्वतंत्र होत्या, कधीही जायच्या, उठल्या सुटल्या भगवंताला बघायला. लेकी होत्या, याही जाऊ शकत होत्या. बनच्या सुना होत्या ना, सुना, यांना जर जायचं असेल तर निमित्त काढावं लागत होतं. आता पूर्वी लोकांकडे एकच निमित्त होतं, घरी भरायला, पाणी भरायला नळ नव्हते. विहिरीवरून, तलावावरून, ओढ्यावरून कुठून तरी पाणी आणावं लागत होतं. या गवळणी काय करायच्या, घरी भरलेलं जे पाणी आहे ते सांडून द्यायच्या. पुन्हा यमुनेवर पाणी आणण्याच्या निमित्ताने जायच्या श्रीहरीला बघण्याकरिता. भरला ओलांडोनी रीता करती घाटा, 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 भरला ओलांडोनी रीता करती घाटा. मिस पाण्याचे गोविंदाची चाटा, मिस पाण्याचे गोविंदाची चाटा, भरला ओलांडोनी रीता करती घाटा, भरला
भरलेलं पाणी सांडवून द्यायच्या. पुन्हा पाणी आणण्याच्या निमित्ताने यमुना माईवर जायच्या. जाता जाता श्रीहरीला बघायचा. नंतर यमुनेवर जायच्या, पाणी भरायच्या, डोक्यावर माठ घ्यायच्या आणि घरी यायच्या. हा दिनक्रम होता रोजचा. एक दिवस सर्व गवळणी गेल्या. जाता जाता श्रीहरीला पाहिलं. यमुना माईवर गेल्या. सर्वांनी आपापल्या घागरी भरल्या, डोक्यावर घेतल्या. जशा डोक्यावर घेतल्या ना, सगळ्या जणी आपापल्या घरी जायला निघाल्या. पण एक गवळण अशी होती, ती स्तब्ध एखाद्या पुतळ्यासारखी एकाच जागी उभी राहिली. स्तब्ध उभी राहिली एका जागी. आता काय करावं? एवढ्यात एक साधू त्या ठिकाणी गेले. ते साधू म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात जगद्गुरु श्री संत तुकोबारायच होते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिला विचारलं, का ग बाई, तुझ्या सगळ्या मैत्रिणी निघून गेल्या आणि तू का एकटी इथे थांबलीस? तू का घरी जात नाहीस? ती म्हटली, महाराज मला काहीच कळत नाही हो. मला कशाचंही भान राहिलं नाही. मला काहीही आठवत नाही. त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात, तू असं काय केलं की तुझी अशी अवस्था झाली? त्यावेळेला अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज वर्णन करतात. हरिने माझे हरिने चित्त, 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 हरिने माझे त्या श्रीहरीला बघण्याकरिता मी गेले होते. जसं त्या श्रीहरीला पाहिलं, माझी अवस्था या ठिकाणी बदलली आणि त्याला पाहिल्यापासून त्याने माझं चित्त वेधून घेतलंय. चित्त चोर आहे तो भगवान परमात्मा. काही लोक म्हणतात, अहो तुमच्या देवाने तर गोपिकाची कपडेच नेले म्हणे चोरून. मला सांगा, त्याला घालायला कपडे नव्हते का? ज्याच्या घरी 9 लाख गायी होत्या त्याला घालायला कपडे नसेल का? दुसऱ्या कोणाचे कपडे चोरून घेऊन जाईल तो? अरे तो भगवंत आहे, तो कोणाचे कपडे चोरत नाही. चोरायचंच असेल तर तो चित्त चोरतो, म्हणून त्याचं नाव आहे चित्त चोर. पण गोपिका यांना शिकवण द्यायची होती. या नदीमध्ये स्नान करत असताना नग्न होऊन स्नान करायच्या. शास्त्र सांगतं, विवस्त्र होऊनी स्नान जे करीती त्याचे व्रत होती निरर्थक. एखाद्या नदीमध्ये चंद्रभागेमध्ये आपण जातो, शॅम्पू लावून साबण लावून असं घासून घासून आंघोळ करतो, जशी याने जन्मात आंघोळ कधी केली नाही, पहिल्यांदाच करतो. पण असं केल्याने काय होतं सांगू? तुमचं अंग स्वच्छ होईल की नाही मला माहीत नाही, पण त्या नदीचं पाणी मात्र दूषित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ती पवित्रता कुठल्याही तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर घरी येऊन दिवसभरात 15 वेळा आंघोळ करा, पण तीर्थक्षेत्रावर स्नान करणं म्हणजे काय असतं? 3 वेळा पाण्यामध्ये बुडी मारायची आणि वर यायचं, याचंच नाव आहे स्नान.
तिथे अंगाला साबण शॅम्पू लावायचा नसतो, ती नदी दूषित करायची नसते. म्हणून गोपिकांना शिकवण द्यायची होती भगवंताला, म्हणून कदंबाच्या झाडावर नेऊन ठेवले होते. भगवंताने चोरले नव्हते बरं का. चित्त चोर आहे तो भगवान परमात्मा. तिने सांगितलं त्या श्रीहरीने माझं चित्त चोरलं आणि मला सर्व गोष्टीचा विसर पडला. माझ्या डोक्यावर कशाचा भार आहे हे मला माहिती नाही. भार वित्त विसरले. मग बाई तू घरी जा ना. आता कैसी जाऊ घरा नो हे बरा लौकिक. आता घरी जाऊ शकत नाही महाराज, कारण मला हा संसार मात्र आता चांगला वाटत, या संसारात माझं मन रमत नाही. त्यावेळेला तुकोबाराय म्हटले तुझी जर अशी अवस्था झाली तर तू एक काम का करत नाहीस, तू एखाद्या जवळच्या माणसाला सांग ना ही गोष्ट. त्यावेळेला तुकोबाराय अभंगाच्या तृतीय चरणामध्ये या ठिकाणी वर्णन करतात. पारखियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातेला. माझी अशी झालेली अवस्था जर मी परक्या लोकांना सांगायला लागले ना, घरची कुटी खातील म्हणजे घरचे लोक माझ्याबद्दल कुटाणा करतील. आपण साधे लोक म्हणतो ना कुटणपणा, त्याला अगदी साध्या भाषेत म्हटल्या जातं. मला एवढा शब्द येतो बरं का वराडातला, कुटणपणा. म्हणजे एखाद्याने चांगलं केलं की त्याच्याबद्दल दुसऱ्याजवळ काय करायची, निंदा करायची, त्याच्याबद्दल वाईट बोलायचं. ती गवळण सांगायला लागली माझी अशी झालेली अवस्था जर मी कोणाला सांगितली तर माझ्याबद्दल घरचे लोक घरची कुटी खातील, घरचेच लोक चांगले म्हणणार नाही. अरे बाहेरच्यांचं तर नावच बदनाम आहे. खरं जर पाहिलं ना तर आपलेच घरचे लोक आपलं घर फोडत असतात. लक्षात घ्या, पुन्हा सांगेन मी, बाहेरच्यांचं नावच बदनाम आहे. आपल्याच घरचे लोक आपलं घर फोडत असतात. बाहेरच्या माणसाला काय माहित त्यांच्या घरातली नेमकी कोणती भिंत नाजूक आहे, म्हणून आपलेच लोक आपले घर फोडत असतात. म्हणून पारखियासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील, घरचे लोकच चांगलं म्हणणार नाही. सुरुवातीला चांगलं करायला गेलं की बाकीच्यांचं जाऊ द्या हो, घरचेच लोक आडकाठी करतात, घरचेच लोक वाईट बोलतात, घरचेच लोक नावं ठेवतात. पण तुकोबाराय म्हटले बघ, तुझी जर खरंच अशी अवस्था झाली असेल ना, तू मागचा पुढचा कोणताही विचार आता करू नकोस. ज्याला तू आधी पाहिलं ना त्यालाच जीवनभर बघ आणि समाधानाने जीवन जग. अभंगाच्या शेवटच्या चरणात आवाज 2 3 4 विठोबार कुमारी भगवान परमात्मेने गोकुळामध्ये चरित्र केलं. रांगता गोधणी राखीत आहे. रांगताना चरित्र केलं आणि गोधन राखताना चरित्र केलं. अनेक खोड्या भगवान परमात्मेने केल्या आणि या खोड्या ज्या वेळेला यशोदा माईच्या कानापर्यंत यायला लागल्या ना,
यशोदामाई म्हटली कृष्णा उद्यापासून मी तुला अजिबात घरात ठेवणार, मग उद्यापासून तू शाळेत जायचं. कोणती शाळा होती पूर्वी? कॉन्व्हेंट, नर्सरी, KG1, KG2, प्ले ग्रुप असं काही नव्हतं बरं. पूर्वीची एकच शाळा होती. मुलगा शिकला नाही की गुरं चारायला शेतात जायचं, ही शाळा होती. देवाच्या घोड्या वाटल्या आणि यशोदामाई म्हटली कृष्णा उद्यापासून तुला घरात ठेवणार नाही, गाई चारायला जात जा. आणि मग गाई गोपाळ घेऊन भगवान परमात्मा दुसऱ्या दिवशी बाल गोपाल सोबत घेऊन भगवान परमात्मा वृंदावनामध्ये गाई चारण्याकरिता गेले. आणि तिथे जाऊन अनेक खेळ भगवान परमात्मा गोपाळांच्या समवेत खेळले. हमामा पोरा हमामा, 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 परमात्मा खेळले. पण गोपाळ म्हटले कृष्णा
खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. पोटाला भूक लागली, महाप्रसादाचा हळूहळू वास इकडे यायला लागला की लोकांना वाटतं 7 दिवस बडबड करून या महाराजांचं मन काही भरलं. असं नाही वाटत तुम्हाला? कमालच आहे. अजून काही महाराजांचं मन भरलं नाही, अजूनही काल्याचं कीर्तन संपवलं नाही. आम्हाला भूका लागल्यात. भूका लागल्यात तुम्हाला? चालू देऊ मग संध्याकाळचे 7 वाजेपर्यंत. तुम्हाला काय हो म्हणायला? माझा जीव जाईल त्याचं काय? विठ्ठल विठ्ठल पोटाला भूक लागली की कीर्तनात सुद्धा माणसाचं मन लागत नाही. पोटाला भूक लागली की चिंतनात सुद्धा माणसाचं मन लागत नाही. म्हणून गोपाळ ज्या वेळेला म्हटले, देवा लेले अपनी कंठी माला, भूके भजन न होय गोपाला, आता आम्ही उपाशा पोटी चिंतन करू शकत नाही. तेव्हा भगवंत म्हटले, ठीक आहे, चला वळवू गाई, बैसू जेवू एके ठाई. चला गाई वडवण्याकरिता जाऊ. गाई वडवून आणल्या, शिदोऱ्या सोडल्या. पण आता जेवायला बसणार. सगळे बसले जेवायला. पण या सर्व गोपाळांमध्ये एक गोपाळ होता, त्याचं नाव होतं बोबड्या. तो एका कोपऱ्यात फुगून बसला. भगवान परमात्म्याचे मित्र काही साधे नव्हते बरं, नावाप्रमाणे होते. एकाचं नाव होतं पेंद्या. बसला तर गणपती, उठला तर मारुती. त्याचं नाव पेंद्या. बसला तिथे बसला, उठणंच होईना. त्याचं नाव पेंद्या. दुसरा होता वाकड्या. तो असा वाकडा वाकडा चालायचा. तिसरा होता बोबड्या. दिवसभर तोत्रा तोत्रा बोलायचा, बडबड बडबड करायचा, पण 1 मिनिट सुद्धा गप बसत नव्हता. आणि मग तो फुगून बसला. भगवंताला वाटलं याला झालं तरी काय. मोठा माणूस तोय महाराज जीवनामध्ये, जो लहान व्यक्तीला त्याचा लहानपणाची जाणीव होऊ देत नाही ना, तो खरा मोठा माणूस आहे. स्वतः भगवंत गेले बोबड्या जवळ आणि विचारलं, बोबड्या का फुगून बसलास बाबा? काय झालं? तरीही सांगे ना. अरे सांग, माझी काही चूक झाली असेल तर मला कळेल सांगितल्यावर. त्यावेळेला त्याने सांगायला सुरुवात केली बोबड्या बोबड्या भाषेत. काल किलवतले लई गोल झाला, मी गलीबले म्हणून थोडासा दिला. तुले वाटेले मला काही समजत नाही. कृष्णा संभाल रे संभाल आपल्या गाई. कृष्णा संभाल रे संभाल आपल्या गाई. संभाल रे संभाल आपल्या गाई. कृष्णा संभाल रे संभाल आपल्या गाई. काल किलवतले लई गोल झाला, मी गलीबले म्हणून थोडासा दिला. तुले वाटेले मला काही समजत नाही. कृष्णा संभाल रे संभाल आपल्या गाई. कृष्णा संभाल रे संभाल आपल्या गाई. संभाल रे संभाल आपल्या गाई. कृष्णा संभाल रे संभाल आपल्या गाई. आत्ता लक्षात आलं देवाच्या याचं कुठं भी नसलंय. आदल्या दिवशी काय झालं होतं, 3 दिवसाच्या आधी भगवंताच्या घरी एक गाय व्याली होती. आणि सुरुवातीला 3 दिवस गाय जे दूध देते त्याला काय म्हणतात? चीक दूध. त्याचं खरवस बनवल्या जातं. ते भगवंताने डब्यावर शिदोरीवर बांधून आणलं होतं. आता पंगत बसली जेवायला. पंक्तीत जर भजे असले ना, सुरुवातीच्या माणसाला जास्त मिळतात आणि शेवटी जो आहे त्याला 2-4च भेटतात. तुम्ही तुमच्या तोंडाला पाणी सुटू देऊ नका. जो सुरुवातीला बसतो त्याला भरपूर भेटतात, शेवटी आहे त्याला मात्र थोडंसंच भेटतं. आज बोबड्याचं असंच झालं. खरवस भगवंताने वाटायला सुरुवात केली. शेवटी बसला होता बोबड्या, म्हणून त्याला खालचं खालचं थोडंसंच मिळालं. तेव्हापासून याच्या मनात राग होता. या कृष्णाने मुद्दामून जाणून बुजून मला कमी दिलंय. आणि मग लक्षात आलं देवाच्या. भगवंत म्हणतात, अरे बोबड्या, मी काही मुद्दाम नाही केलं बाबा, चूक झाली, चुकून झालं, तू शेवटी बसला होता. तेव्हा तो बोबड्या म्हणायला लागला, हे काही पहिल्यांदा झालं का? इतना हली दवल्या धली, तोली तलाया दिलोले मा, तोली तलाया दिलोले. खाली तर दोपाल बलून दिल्लीन म्हणलं तातून दिल्लोले. दिल्लत दिल्ला बुडू बुडू मल्ला, मल्हात मल्ला
काय झालं? थालीत दोपाल पलून दिल्लीन मधलात तातून दिल्लले. बरं तेवढं टाकल्याने काही जमलं नाही. दिल्लत दिल्ला ताते लुतले दोते लुतले तोंडही फुटले. याला काटेही रुतले गोटेही रुतले आणि याचे टोंगळे सुद्धा फुटले. दिल्लत दिल्ला ताते लुतले दोते लुतले तोंडही फुटले. थंडत नाही तुई बलिले थंडत नाही तुई बलिले. तिती तुपताल खांदू गोविंदा मधवल माया तोलिले. आता देवाच्या लक्षात आलं चुकून का होईना पण अपराध झाला ना आपल्या हातून. मग आपण किती श्रीमंत असो किती मोठे असो कोणत्याही पदावर असो दुसऱ्यासमोर माफी मागता आली पाहिजे. हात जोडले देवाने बोबड्यासमोर सांगितलं चुकलं बाबा मी मुद्दाम नाही केलं पण चुकलं मी तुझ्यावर लक्ष द्यायला हवं होतं. पण एक लक्षात घे यानंतर अशी चूक मी कधीच करणार नाही. अशी चूक मी पुन्हा होऊ देणार नाही. सर्व गोपाळांना एकत्रित केलं भगवंताने. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या काला बनवला आणि एका एका गोपाळाच्या मुखामध्ये भगवान परमात्मा तो काला भरवायला लागला. याचं वर्णन शुकदेवजी महाराज भागवतामध्ये करतात. विभ्रद वेणुं जठर पटयो शृंगवीत्रे च कक्षे वामे पाणो मसृण कवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदो हासयन् नर्मभीस्वे स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुक्पाल केली यज्ञ भुक्पाल केली यज्ञ भुक्पाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. सरुखडगीर महाराज की साधू संतन की आज आनंद की दिग्रस वालों की अशा प्रकारे भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी काला केला. तोच काला आमच्या साधू संतांनी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये केला आणि तोच काला अखंड हरिनाम सप्ताहाच्या रूपाने आज प्रत्येक गावागावामध्ये सुद्धा तो काला या ठिकाणी होतो. म्हणून काला आम्हाला करायचा आहे परंतु फक्त खायचा नाही जीवनाचा सुद्धा कधीतरी काला झाला पाहिजे.